MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानच्या एअरबेसवर झालेले हल्ले याची योग्य माहिती देण्यासाठी आता सरकारचे 7 शिष्टमंडळ परदेशात जाणार आहेत, ज्यातील एका शिष्टमंडळाचं नेतृत्व सुप्रिया सुळे करतील। पण पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा आमचे खासदार जास्त असताना सुद्धा संधी का नाही, अशी टीका राऊतांनी सरकारवरच केली होती आणि त्यानंतर आता पवारांनी राऊतांना फटकारलंय। पाहूयात। एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे ना। इथे शक्यतो इथं स्थानिक राजकारण करण्याची आमची भूमिका आहे। ऑपरेशन सिंदूर संदर्भातली माहिती वेगवेगळ्या देशांना देण्यासाठी जे शिष्टमंडळ तयार केले त्यावरून संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये जुंपली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा आमचा एक खासदार जास्त आहे, मग एखाद्या शिष्टमंडळाचं नेतृत्व आमच्याकडे का नाही, असा सवाल करत शिष्टमंडळावरूनच राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला। पण राऊतांना पवारांनी इथं स्थानिक राजकारण नको म्हणत फटकारलं। दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती। आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना, या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला, या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला, यात RJD दिसते काय तुम्हाला? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातंय हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता? एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे ना। खरं म्हणजे शिष्टमंडळाचं एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे। आमचे सदस्य जास्त आहेत याचा अर्थ तुम्ही इथे सुद्धा राजकारण करता। यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही, हे त्यांचं मत संजय राऊत मांडू शकतात, त्यांचा अधिकार आहे। पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते आणि त्यामुळे इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण करण्याची आमची भूमिका आहे। ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानशी झालेल्या युद्धात खरंच नेमकं काय झालं? पाकिस्तानचा खोटा प्रोपगंडा हाणून पाडण्यासाठी जगभरात माहिती देण्यासाठी 7 शिष्टमंडळ मोदी सरकारनं तयार केले, ज्यात सुप्रिया सुळेंकडे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व सोपवलं। हे शिष्टमंडळ इजिप्त, कतार, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिकेत जाणार आणि माहिती देणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेत 9 खासदार आहेत, पण लोकसभेतील एकाही खासदाराची शिष्टमंडळात निवड झालेली नाही। तर राज्यसभेत संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी हे 2 ठाकरेंचे खासदार आहेत। यापैकी चतुर्वेदींचा दुसऱ्या शिष्टमंडळात सदस्य म्हणून समावेश झालाय। हे शिष्टमंडळ UK, फ्रान्स, जर्मनी, युरोप आणि डेन्मार्कमध्ये जाणार आहे। या शिष्टमंडळाचा विचार केला तर एका शिष्टमंडळाचं नेतृत्व शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडे दिलंय, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकसभेच्या एकाही खासदाराला संधी न देता राज्यसभेच्या प्रियंका चतुर्वेदींचीच सदस्य म्हणून निवड झाली। त्यामुळे आमचे खासदार अधिक, मग नेतृत्व करण्याची संधी का नाही, असा सवाल करत त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा आमचे खासदार जास्त हाही आकडा राऊतांनी सांगितलाय। काँग्रेस आणि उबाटा खास करून ते सकाळी संजय राऊत आणि त्यांची टीम आणि उद्धव ठाकरे आणि इकडे काँग्रेसचे राहुल गांधी, ते आता राहुल गांधी तर आपल्या सैनिकावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आहे। देशाचे सैनिक देशाकरता लढतायत, पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवादाचा खात्मा करण्याचं काम आमचे सैनिक करताय आणि यावर राजकारण करण्याचं काम जे लोक करताय त्यांना शरद पवार साहेबांनी जे काही सूचना दिल्या आहेत, मला वाटतं शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या सूचना ते महाविकास आघाडीचे लोक ऐकतील असं मला विश्वास आहे। तर दुसरीकडे असाच आक्षेप काँग्रेसनेही घेतलाय। काँग्रेसनं जी 4 नावं पाठवली होती त्यापैकी एकच नाव सरकारने घेतलं आणि इतर 2 नावं सरकारनं स्वतःहून शिष्टमंडळात घेतली, ज्यात शशी थरूर आणि मनीष तिवारी यांचा समावेश आहे। आणि विशेषतः शशी थरूर यांच्या नावावरून काँग्रेसमधूनच आवाज उठवला जात आहे। जी नावच काँग्रेसनं दिली नाही त्यांचा समावेश का, असा सवाल काँग्रेसचा आहे। हमारे लिस्ट से एक ही नाम लिया आनंद शर्मा जी और 4 अलग नाम उन्होंने जोड़ा है।
अभी हम क्या कह सकते हैं, वो सांसद हैं, हमारे कांग्रेस पार्टी के सांसद हैं, जाने माने सांसद हैं, उनका योगदान भी रहेगा, वो अपनी अंतरात्मा की आवाज सुने। पर हमारी पार्टी की ओर से हमने 4 नाम दिए। मैं समझता हूं ये राजनीतिकरण हुआ है, ये सीधा नहीं करना होना चाहिए था, ईमानदारी से काम करना चाहिए। काही दिवसांआधीच केरळमध्ये बंदराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसोबत मंचावर खासदार म्हणून शशी थरूरही होते आणि मोदींनी थरूर मंचावर असल्यानं अनेकांची झोप उडाली असेल असं वक्तव्य करत काँग्रेसच्या गोटात खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला। हमारे मुख्यमंत्री जी से भी मैं कहना चाहूंगा, आप तो इंडी अलायंस के बहुत बड़े मजबूत पिलर है, यहां शशि थरूर भी बैठे हैं और आज का ये इवेंट कई लोगों की नींद हराम कर देगा। आणि त्यामुळे काँग्रेसनं शशी थरूर यांचं नाव शिष्टमंडळासाठी पाठवलेलं नाही अशी चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH